नमस्कार. पूर्णतः निरोगी शरीर ही खरी म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली ठरते. म्हणूनच जर सर्व प्रकारच्या सुखांमध्ये उत्तम सुख अशीच आरोग्याची गणना होते. आता पहा की ऋतुमानानुसार योग्य आहाराचं सेवन करणं हे जसं गरजेचं आहे, तसंच आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात योग्य ती व्यायाम पद्धती आचरणात आणणं हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेकारक ठरतं. म्हणूनच आजचा आपला जो विषय निवडलेला आहे तो आहे आरोग्याशी संबंधित आणि ज्याचं स्वरूप आहे की योग आणि आयुर्वेद अशा माध्यमातून उत्तम आरोग्य जास्तीत जास्त कसं मिळवायचं. आणि यासाठी आज जे आपण आमंत्रित केलेले आहेत ते या योगशास्त्राचे अतिशय निपुण असे आहेत. तर त्यांची सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया. श्री प्रकाश अशोक पाटील, अर्थातच हे ज्या नावाने परिचित आहेत ते योगगुरु श्री योगीराज महाराज म्हणून. यांच्याविषयी सांगायचं झालं तर अनेक महत्त्वाच्या योगविषयक शिबिरांचं आयोजन ते करत असतात आणि गेली अनेक वर्ष, जवळजवळ 20-25 वर्ष या बाबतीतलं यांचं महान कार्य चालू आहे. विशेषतः तरुण वर्गासाठी तर त्यांनी अनेकविध अशा शिबिरांचं आयोजन करून एक चांगली योग पद्धती त्यांच्यामध्ये विकसित करण्यासाठी खरं तर योगी महाराजांचं खूपच महत्त्वाची भूमिका याच्यात ते बजावत आहेत. तर अशा या योगी महाराजांविषयी जाणून घेतलेलं आहेच. आणि आजचा जो आपला विषय आहे की योग आणि आरोग्य, तर ह्याची सांगड कशी घालायची, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर चांगल्या प्रकारे कसा करायचा हे करून घेण्यासाठी आणि आमच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी आधी आमचे दूरध्वनी टिपून घ्या. आमचे नंबर आहेत 24908050 अथवा 24988050 आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD फिरवावा 022. सर्वप्रथम योगी महाराजजी, तुमचं हॅलो सखी परिवारात मनापासून स्वागत करते. आणि आजचा हा जो विषय ठेवलेला आहे की योग आणि आरोग्य, खरोखरच बघतोय की आजकालचं आपलं हे आमचं दैनंदिन धावपळीचं जीवन इतकं ताणतणावयुक्त असं आहे की या सगळ्यामध्ये उत्तम आरोग्य राखणं हे खरं तर एक म्हणजे हाच मोठा समस्या झालेली आहे आणि त्याच्यासाठी तोडगा काढण्यासाठीच म्हणून आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम खरंच तारेवरची कसरत आहे. तर योगाची व्याख्या कशी करता येईल? योगाची व्याख्या, योग म्हणजे हा ऋषीमुनी प्रणीत एक ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. बरोबर. योग साधना केवळ शरीरासाठी नव्हे, ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. परंतु योग म्हणजे जीवाला ब्रह्माशी जोडणे. योग हा शब्द युज धातूपासून तयार झालेला आहे. संस्कृतमध्ये युज धातू आहे. युंजती म्हणजे जोडणे. हो ना. आणि त्या युज धातूपासून योग शब्द निर्माण झाला. योग म्हणजे जोडले. तर योग शास्त्र म्हणजे जीवाला ईश्वराशी जोडणे, त्याचं नाव आहे योग. बरं, तुम्ही हे जे सांगताय की खरोखर जीवाला ईश्वराशी जोडणं, ही तर त्याची व्याख्या आहे, परंतु ही कठीण असं आहे. मग सोपं पाहिजे तर त्यामध्ये आणखी आपल्याला की जीवाला आपल्याला स्वतःला आरोग्याशी जोडणे. वा. आणि हेच आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की मग अशा आरोग्यदायी योग म्हणजे काय ते आज आम्ही तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी की हे जे योगाचे अनेकविध प्रकार आहेत, कारण योगाची पायरी कशी चढत्या क्रमाने चढत जाते. बरोबर बरोबर. एकदम म्हणजे साधक अवस्था यायला फार कठीण गोष्टी असतात, पण हे सामान्यांसाठी तर उपयुक्त नाहीये. मग आज आम्हाला तुमच्याकडनं असं जाणून घ्यायचंय की योग्य उपचार पद्धती जी सामान्यांना फलदायी ठरेल, तर अशा विषयी योगाची व्याख्या करत त्यातली काही आसनं यापासून तुम्ही सुरुवात करा. योग आणि आरोग्य ह्याची सांगळ, कारण आज जे आपण योगाचं चिंतन करतो हे केवळ योग साधनेच्या पद्धतीने करत नाहीये, तर आरोग्याच्या दृष्टीने करतोय. हो ना. आज जी योगाची चर्चा करायची आपल्याला ही आरोग्याच्या दृष्टीने करायची. तर नेमक्या रोगासाठी योगाच्या पद्धतीने कसे उपचार केले जातील हा आपला महत्वाचा विषय सर्वसामान्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर जी बिमारी असेल, जो रोग असेल आपल्या शरीरामध्ये, त्याच्यासाठी नेमका योग कसा करावा, योगाचा उपयोग कसा करावा. आणि योगाने अशी कोणती बिमारी नाही जगामध्ये की जी योगाने नष्ट होणार नाही. अच्छा. योग हा प्रत्येक बिमारीवरचा एकमेव उपाय आहे. बरोबर. इतर बाकी उपाय असतील, परंतु ते उपायासोबत काही अपायही करतात. ॲलोपॅथी घेतल्यानंतर एक रोग बरा होतो आणि 4 रोग दुसरे उभे राहतात. औषधांचे साईड इफेक्ट्स जास्त असतात. परंतु योगाचा साईड इफेक्ट्स हा मुळीच नसतो. योगापासून केवळ लाभ हाच त्याचा इफेक्ट्स आहे.
म्हणून योग करत असताना आपल्याला अगोदर तर योगाचे 2 विषय आहेत की योग करत असताना एक निरोगी राहण्यासाठी म्हणून आपण योग करतो, बरोबर, आणि दुसरा आहे की रोग घालवण्यासाठी योग करतो. रोग होईपर्यंत जब आई तेरी जवानी तब तुझे होश नहीं था. एक कवी म्हणतो, जब आई तेरी जवानी तब तुझे होश नहीं था, जब होश आया तो जवानी निकल गई थी. की जोपर्यंत त्याला आठवण येते की आपल्याला योग करायला पाहिजे तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून त्यावेळी तो रोग घालवण्यासाठी योग करतो. तर त्यावेळी जो योगाला प्रारंभ करतो त्यावेळी त्याला मार्गदर्शन घेऊन योग्य पद्धतीने की नेमकं आपल्याला रोग झालेला आहे तर या रोगासाठी अपायकारक योगामध्ये जी आसनं आहेत, अपायकारक जे प्राणायाम आहेत ते करता कामा नये. म्हणून त्याला मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. इथे तुम्ही खूप महत्वाचं सांगताय की योग सुरू करताना किंवा जे काही योगासनांचा अभ्यास करायचा आहे तो पद्धतशीर आणि मार्गदर्शकाकडूनच करून घेतला पाहिजे. अगदी बरोबर. कारण तुम्ही म्हणता की अयोग्य पद्धतीने केला तर त्याचे काहीशी हानी ही शरीराला होऊ शकते. हे जे आपण म्हणतोय की योगासनं करा किंवा काय करा, तर योगासनांची एक प्राथमिक काही पद्धत असते, तर याविषयी आम्हाला सांगा. यात महत्वाची गोष्ट मी एक सांगू शकतो की आपण अगोदर सांगितलं की मार्गदर्शनामध्येच करावा, नाहीतर त्याचे सुद्धा परिणाम विपरीत होतात. अर्थात योगाला साईड इफेक्ट आला असं सर्वांचं मत होईल. हो ना. परंतु मी महत्वाचं बोललो की ज्याला आजार झालेला आहे त्याच्यासाठी मार्गदर्शन अति महत्वाचं आहे. ज्याला आजार नाही त्याच्यासाठी त्याने कोणताही योग केला, कोणतंही आसन केलं तरी त्याला बाधा नाहीये. कोणतंही आसन केलं तरी ज्याला आजार नाही त्याच्यासाठी. पण आजारी माणसाला काही योगासने चालत नाहीत. त्याने ती योगासनं केलं तर तो आजार उलट पक्षी वाढेल, कमी होणार नाही. म्हणून त्याला विचार करून आणि मार्गदर्शन घेऊनच योग केला पाहिजे. सर्वसामान्य माणसं जी योग करतात की जनरल आपल्याला कोणताही आजार नाहीये, फक्त शरीराला एक आरोग्यदायी राहण्यासाठी, शरीर चांगलं ठेवण्यासाठी, सुस्थितीत आपल्याला राहण्यासाठी म्हणून योग करायचा आहे. तर त्यासाठी आपण कोणतंही मार्गदर्शन घेऊन किंवा आपल्याला पुस्तकातून आपण ज्ञान घेऊन असंही योग करू शकू तरी त्याच्यापासून बाधा होणार नाही. पण मुळामध्ये आपल्याला कोणताही आजार असता कामा नये. तेव्हा आपण कोणताही योग आपण कशाही पद्धतीने केला तरी त्याचा साईड इफेक्ट आपल्याला जाणवणार नाही. पण आजार असेल तर मात्र आजाराच्या प्रमाणेच तो योग करावा लागेल. अच्छा, म्हणजे इथे तुमच्या सांगण्याची मुख्य भूमिका अशी आहे की आजार एखाद्याला असेल, आजार म्हणण्यापेक्षा डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर, तर त्यांच्यासाठी योगाचे व्यायाम किंवा योगाभ्यास हा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि त्याच्यासाठी मार्गदर्शकाची अगदी निश्चित. मला इथे एक सांगा की हे जे तुम्ही सांगताय की पूर्णतः निरोगी शरीरासाठी म्हणजे सर्वसामान्य ज्यांना काही आजार नाही तर त्यांनी साधारणतः आपली दिनचर्या ही कशी सुरू करावी? खूप महत्वाची गोष्ट आहे की दररोज आपल्याला 24 तास भगवंताने दिलेले आहेत. 24चे 24 तास आपण जर भोगामध्ये घालवलेत तर आपल्याला भोग भोगण्यासाठी सुद्धा शरीरामध्ये त्राण राहणार नाही. म्हणून 24 तासापैकी 23 तास आपल्याला जर उपभोगासाठी पाहिजेत तर त्यासाठी आपल्याला या 24 तासापैकी 1 तास हा योगासाठी दिला पाहिजे. बरोबर. जर योग कराल तर भोग भोगाल. जिलेबी समोर आहे, साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण योग करत नाही तेव्हा तो साखरेचा उपभोग घेऊ शकत नाही. कारखान्याचा चेअरमन असला तरी बिना साखरेचा चहा प्यावा लागतो. म्हणून त्याला योग केला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रत्येक सुखासाठी योग हा अत्यंत लाभदायी आहे. तर त्यासाठी आपण दररोज 1 तास तरी योगासाठी दिलाच पाहिजे. जर आपण दररोज 1 तास दिला तर आपल्याला आयुष्यात कधीही विकृती येणार नाही. आणि तोही योग्य पद्धतीने एक आपलं शेड्यूल ठरवून टाकायचं की आपण नेमका कशा पद्धतीने योग साधना नाही. म्हणजे तेही तुम्ही तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत की शेड्यूल ठरवणं किंवा तास ठरवणं फार महत्वाचं आहे. एक फोन आलाय तो घेऊया. प्रमोद वेदविख्यात नाशिक येथून बोलतायत. हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. हा मी नाशिकहून बोलतो. हा बोला. मला तिथे हे जॉईंट पेन्स असले समजा म्हणजे खांदा वगैरे दुखत असला तर त्याच्याकरता कोणता योगाचा प्रयोग असेल त्याच्याविषयी मार्गदर्शन करता येईल का? म्हणजे ठीक आहे, त्याच्याविषयी मार्गदर्शन केलं सर्वांनी तर बरं होईल. ओके. म्हणजे जॉईंट पेन्स विशेषतः उजवा खांदा दुखतोय करायला. निश्चितच स्वामीजी तुम्हाला कळलेलंच आहे काय म्हणतात ते. त्यांनी जो प्रश्न विचारलाय की त्यांना जॉईंट पेन्स आहे, पण जॉईंट पेन्स हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असू शकतात. त्यांनी उजव्या खांद्याला विशेष सांगितलं, केवळ खांद्याला जास्त दुखतंय म्हणून. जॉईंट पेन्स हे आपल्या सांध्यांना होतात, गुडघ्यांना किंवा हातांना सुद्धा होऊ शकतात. परंतु त्यांना खांद्याला असल्यामुळे तुम्ही खांद्यासाठी एक उपयोग करू शकता की साधारणपणे आपल्याला सरसोचं तेल बाजारामध्ये उपलब्ध असते. सरसोच्या तेलामध्ये
जर 50 ग्राम तेल असेल तर 50 ग्राम तेलामध्ये एक लसूणचा एक गाठा येतो. अच्छा. बाजारामधून आपण आणतो. साधारणपणे 10 ग्राम 15 ग्राम लसूण त्यामध्ये टाकायचं. लसणीचा एक कांदा त्यामध्ये ठेचून उकळायचा. त्या तेलामध्ये चांगला उकळू द्यायचा. त्याच्यानंतर ते तेल गाळून ठेवायचं. थंड झाल्यानंतर त्या तेलाने आपल्या खांद्याला मालिश करायची. खांद्याला मालिश करून त्याच्यानंतर जो व्यायाम पद्धत करायची आहे, केवळ मालिश करून नाही, हे तर अगोदर मालिश झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो व्यायाम करायचा आहे तो तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्या हातांना सरळ, ज्याप्रमाणे आपण दररोज ताडासन करतो तर ताड्यासनाच्या पद्धतीने तुम्ही बसून करा, उभ्याने करा, कशाही पद्धतीत करा, परंतु हातांना वर न्यायचे. किंवा एखाद्या वेळी पद्मासनामध्ये बसून पर्वतासनाचा अभ्यास जर येत असेल तर फारच सुलभ आहे. पर्वतासन म्हणजे पद्मासनामध्ये स्थिर बसायचं आणि पद्मासनात बसून नंतर 2 हात पाठीमागच्या दिशेने एकदम वर न्यायचे, श्वास आतमध्ये भरून घ्यायचा आणि दोन्ही हात एकमेकाला जोडायचे. पुन्हा परत पाठीमागून खाली आणायची. ह्या पद्धतीने तुम्ही दररोज 15 ते 20 वेळा सकाळी, त्याच्यानंतर पुन्हा दुपारच्या वेळेला मालिश करून 15 ते 20 वेळा, संध्याकाळच्या वेळेला मालिश करून 15 ते 20 वेळा, अशा पद्धतीने जर 3 वेळा केलं तर खांद्याचं जे दुखणं आहे हे निश्चितच 8च दिवसामध्ये कमी पडलं पाहिजे. वा, म्हणजे हे खूप महत्वाचं सांगितलं तुम्ही की निश्चित दुखण्यावर आपल्याला योगाच्या माध्यमातून आणि ज्याला आयुर्वेदिक काही उपचार पद्धती जे औषधांच्या स्वरूपात तुम्ही त्या जोडीनेच आम्हाला आज सांगणार आहे, त्याच्यात हे सगळं शक्य होतं. आता योगाच्या आणि आरोग्याचा हा जसा घनिष्ठ संबंध आहे, तर एक लक्षात येते की तुम्ही जे आता सांगितलं की ताडासन करा किंवा पद्मासन घालून पर्वतासन करा, तर यामध्ये श्वासाचं नियंत्रण हे फार महत्वाची भूमिका बजावणारं गोष्ट आहे. तर मग हे कसं साध्य करायचं? केव्हाही एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण हाताला वर न्यायची दिशा करतो किंवा कोणत्याही आसनामध्ये जेव्हा हात आपले वरच्या दिशेला जातात त्यावेळेला श्वास आत राहील. श्वास आत भरायचा. प्रेक्षकांनी नोंद घेण्यासारखं आहे. त्यांनी लक्षात ठेवा की वर हात करताना नेहमी श्वास आत राहील, श्वास बाहेर नाही, आणि हात खाली आणताना श्वास बाहेर काढला जाईल. जेव्हा वर हात नेतो तेव्हा श्वास आत भरायचा, खाली हात आणतो त्यावेळेला श्वास बाहेर सोडायचा. कुठल्याही प्रकारची आसन, कुठल्याही प्रकारची आसनं. आणखी दुसरी पद्धत, जेव्हा आपण समोरच्या बाजूला वागतो त्यावेळेला श्वास बाहेर सोडून वागणार, श्वास बाहेर सोडणार, आणि जेव्हा पाठीमागच्या दिशेला संपूर्ण शरीर वाकवतो त्यावेळेला श्वास आत भरणार, श्वास भरून पाठीमागे आणि श्वास सोडून पुढे. पण मला वाटतं स्वामीजी ही थोडीशी नैसर्गिक प्रक्रियाच होत असेल. अगदी नैसर्गिक, हीच नैसर्गिकता आहे की तुम्ही मागे वागताना श्वास सोडून वाकू शकत नाही, तुम्हाला जड जाईल, आणि सहज पुढे वाकले तर श्वास ऑटोमॅटिक बाहेर निघेल. म्हणजे थोडक्यात की प्रेक्षकांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी की ह्या ज्या पद्धतीचा अवलंब स्वामीजी करायला सांगतायत, मुख्यतः श्वासाचं नियंत्रण कसं असावं आसनं करताना, हे करताना जी आपली नैसर्गिक क्रिया होत असते श्वसनाची, त्याच्यात अडथळा होईल अशी आपण बाधा आणायची नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर स्वामीजी, अशी चर्चा आपली पुढे चालू राहणार आहे. आरोग्यासाठी आरोग्यदायी योग कसं लाभकारक आहे हे आम्हाला तुमच्याकडनं आज खूप जाणून घ्यायचं आहे, आणि त्यात अनुषंगाने आम्हाला काही औषधही तुमच्याकडनं जाणून घ्यायची की जी घरच्या घरी सहज उपलब्ध आम्हाला होऊ शकतील. तर हे अशीच चर्चा चालू राहणार आहे. प्रेक्षक हो, कुठूनही जाऊ नका. आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे. खरोखरच आजकालच्या दैनंदिन जीवनात, या धावपळीच्या जीवनात आरोग्य चांगलं टिकवून ठेवणं आणि ते सुद्धा सहज साध्य स्वरूपात हे फार महत्वाचं आहे. म्हणूनच येत आहोत पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रतिभावंतांची प्रतिभा, सृजनशील मन आणि सातसूर यांच्या मंथनातून तयार झालेलं भारतीय संगीत निखळ सुखाची शाश्वती देणारं. व सतार असो वा सरोद, वायलिन असो वा सारंगी, गायन असो वा नृत्य, ज्येष्ठ पिढीनं आपल्या समोर संगीताचं दालन समृद्ध करून ठेवलंय. तरुण पिढी हा वसा घेऊन पुढे पुढे चालली आहे. येणारी पिढी आपल्या संगीताचा पंचम संपूर्ण विश्वात फडकवेल यात काही शंकाच नाही. म्हणून एक गोष्ट आज अभिमानाने सांगावीशी वाटते की फक्त सह्याद्री वाहिनीवरून भारतीय संगीताचा वारसा उलगडून दाखवणारा कार्यक्रम कला डायरी. कला डायरी प्रसारण दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत.
प्रेक्षक हो, आजचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा आपला विषय आहे योग आणि आरोग्य, आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलंय योगी महाराज यांना. तर स्वामीजी, आताशी तुमच्याशी बोलताना असं जाणवलं की श्वास नियंत्रण हे फार महत्वाचा घटक आहे, आणि आजकाल प्राणायाम ह्याला फार महत्व येत चाललेलं आहे की त्याचे फायदे, उपयुक्तता हे सगळं खूप आरोग्याशी निगडीत असं आहे, गरजेचं असं आहे. तर याविषयी थोडं आधी सांगा. एक तुमच्या अगोदरच्या ब्रेकवरून आठवलं की योगासने करत असताना, योग साधना करत असताना जे आपण 1 तासाचा शेड्यूल जर ठरवलेला असला तर त्यामध्ये सुद्धा मध्ये मध्ये ब्रेक महत्वाचे असतात. आणि त्यातला ब्रेक आहे की आपल्या शरीरानुसार, आता वय झालेलं आहे, वय झाल्यानंतर जेव्हा योगासने करतो आपण त्यावेळी मध्ये मध्ये थकवा जाणवतो. जेव्हा थकवा येईल तेव्हा ब्रेक घ्यायचा म्हणजे शवासन करायचं. अच्छा, शवासन म्हणजे हा ब्रेक आला. तर शवासन रूपी ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा शरीर ताजंतवानं होते आणि पुढच्या आसनासाठी आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा स्थित होते. शरीरात ऊर्जा स्थित झाल्यानंतर आसन करायला आपल्याला सहज एक चालना मिळते, उत्तेजना मिळते. म्हणून आसन करताना थकवा वाटत नाही. ज्या ज्या वेळेला थकवा वाटेल त्या त्या वेळेला शवासन करायचं. शवासन करून नंतर पुन्हा आसनाला प्रारंभ करायचा. आणि हा शेड्यूल ठरवताना असा ठरवायचा की 1 तास आपल्याला द्यायचा आहे. तर 1 तासामध्ये काय काय करायचं आहे? सुरुवातीला थोडासा वॉर्मअप करायचा आहे. वॉर्मअप केल्याशिवाय आपण योगासनाला प्रारंभ करायचा नाही. वॉर्मअप करायचं आपल्याला 10 मिनिटे. वॉर्मअप मध्ये बऱ्याचशा शरीराच्या हालचाली आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. जसं आपण शाळेमध्ये मुलांना पीटी शिकवतात, जे हात शिकवतात, ते हात म्हणजे योगामध्ये तारासन आहेत. अच्छा, त्याला तारासन म्हटली जातात. ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आहेत. सगळी हात बाजूला करायची, वर करायची, त्याच्यानंतर परत बाजूला करायची, तिरपी करायची, उष्णता निर्माण करायची. जेव्हा शरीरामध्ये उष्णता होईल त्यावेळेला शरीर हे योग आसनं करण्यासाठी तयार होत असते. आपण शरीर उष्ण न करता जर काही आसनं करायला लागलो तर त्याचा परिणाम हा शरीरावर विपरीत होऊन जातो आणि कधी कधी आपल्या शरीरामध्ये दुखणं निर्माण होत असते, पेन प्रॉब्लेम होत असतो. मग तो का झाला? आम्ही योग करतो, योग करूनही आम्हाला दुखणं का झालं? पण त्याची पद्धत आपली चुकली की शरीराला उष्ण न करता, आपण वॉर्मअप न करता ती योगासनं केली. म्हणून अगोदर वॉर्मअप ठरवायचं 10 मिनिटे, त्याच्यानंतर आसनं ठरवायची. तर सुरुवातीला जे आसनं करायचे आहे ते आपल्याला उभ्याने राहून जी आसनं केली जातात, जसं की ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, कटी चक्रासन आहे, त्याच्यानंतर हस्तपादासन आहे, त्याच्यानंतर अर्धवक्रासन आहे. ही जी उभ्याने करणारी आसनं आहेत, चक्रासन आहे, पूर्ण चक्रासन, पाठीमागे पूर्ण वाकायची. तर ही सर्व आसनं अगोदर करून घ्यायची. तर ह्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे 15 मिनिटे उभ्याने करायची आसनं. एकूण 25 मिनिटाचा शेड्यूल झाला. त्याच्यानंतर खाली बसायचं. वाटल्यास थोडस शवासन करून घ्यायचं, ब्रेक घ्यायचा मध्ये, आणि ब्रेकच्या नंतर पुन्हा प्रारंभ करायचा बसून होणाऱ्या आसनांना. मग त्यामध्ये सिद्धासन आलं, पद्मासन आलं, पर्वतासन आलं. ही जी आसनं आहेत, मत्स्येंद्र आसन आहे, अर्धमत्स्येंद्र आसन आहे, पूर्ण मत्स्येंद्र आसन आहे. ह्या आसनांचा प्रयोग करायचा. ही आसनं ठरवून घ्यायची आणि ही करायची जवळजवळ 10 मिनिटे. 10 मिनिटाची ही आसनं झाल्यानंतर आपली 35 मिनिटं टोटल पूर्ण झाली. त्यामध्ये शवासनाचे वेळ सहित. त्याच्यानंतर आपल्याला झोपून करणारी आसनं करायची आहेत. तर झोपून सुद्धा 2 प्रकारची आहेत. एक पोटावर झोपून आणि दुसरी पाठीवर झोपून. तर पोटावर झोपून होणारी आसनं ती 5 मिनिटे करून घ्यायची आहेत. पोटावर झोपून होणारी आसनं आहे सर्वात महत्वाची आसनं आहे आणि स्त्रियांसाठी तर सर्वातच महत्वाची. स्त्रियांसाठी अनेक विकारावर ती आसनं एवढी लाभकारी आहेत रामबाण की दुसरं कोणतंही औषध त्यापेक्षा काम करू शकत नाही. म्हणून झोपून करणाऱ्या आसनामध्ये सर्वात महत्वाचं आहे भुजंगासन. सापाप्रमाणे जसा साप वर करत असतो, आपला फणा बनवतो, त्याप्रमाणे चेहरा वर न्यायचा आणि हात समोर खाली ठेवायचे आहेत. ते भुजंगासन. भुजंगासनाची क्रिया 10 वेळेला करायची. अगदी शांत पद्धतीने श्वास भरत वर जायचं, श्वास सोडत खाली यायचं, या पद्धतीने. त्याच्यानंतर करायचं आहे आपल्याला शलभासन. आता भुजंगासनाच्या विपरीत शलभासन आहे. भुजंगासनाची स्थिती आहे की कमरेच्या समोरचा भाग वर न्यायचा आणि शलभासनाची स्थिती आहे की कमरेच्या मागचा भाग वर न्यायचा. म्हणून पायाला एकदम सरळ, अगदी स्ट्रिक्ट ठेवायचे आणि वरच्या बाजूला न्यायचे. कमरेपासून पाय वर उचलायचे. हे झालं शलभासन. पूर्ण शलभासन आहे, त्यामध्ये अर्ध शलभासन आहे. ही स्थिती करायची. तर ही पोटावरची आसनं करायची आपण 5 मिनिटे. आपली एकूण झाली 40 मिनिटे. त्यानंतर पाठीवर झोपायचं आणि पाठीवर झोपून पायाला वर उचलायचे. हे पहिलं आसन. त्याच्यानंतर करायचं नौकासन.
जी काही ऍसिडिटी वगैरे पोटाची विकृती आहेत त्यासाठी लाभकारी. तर नौकासनाचा प्रयोग 5 वेळेला करायचा. नौकासन, परत नॉर्मल, परत नौकासन, पुन्हा नॉर्मल. नौकासन म्हणजे दोन्हीकडनं हा, डोकं आणि पाय आकाशामध्ये राहतील, फक्त कमरेचा भाग हा जमिनीला चिकटलेला असेल. अर्थात नौका ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे आसन. बरोबर. त्याला नौकासन म्हटलं जाते. ही ऍसिडिटीवरचा रामबाण उपाय आहे, भयंकर उत्कृष्ट. म्हणून नौकासनाचा प्रयोग 5 वेळेला करायचा. त्यानंतर परत जमिनीवर स्ट्रेट व्हायचं आणि त्याच्यानंतर दोन्ही हात बाजूला करून मर्कटासनाचा अभ्यास करायचा. मर्कटासन म्हणजे दोन्ही पाय आपले, चेहरा डावीकडे तर पाय उजवीकडे आणि चेहरा उजवीकडे तर पाय डावीकडे. चेहऱ्याच्या अपोजिट पायांना न्यायचं. मर्कटासनाचा अभ्यास करायचा. ही जी आसनं आहेत ही करायची आहेत 5 मिनिटे. 45 मिनिटाचा शेड्यूल आपला समाप्त झालेला आहे. त्यानंतर शवासन 2 मिनिटे करून 1 मिनिट करून नंतर प्राणायामाला प्रारंभ करायचा. सुरुवातीला प्राणायाम नव्हे, अगोदर आपण वॉर्मअप केला, त्याच्यानंतर आसनं केली. आसनाची पद्धत आहे की उभ्याने, त्याच्यानंतर बसलेली, त्याच्यानंतर पोटावरची, त्याच्यानंतर पाठीवरची आणि त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करतोय प्राणायामाला. प्राणायाम करत असताना प्राणायामाला थोडा वेळ जास्त द्यायचा आहे आपल्याला. म्हणून 45 मिनिट झाल्यानंतर आपले जे 15 मिनिट बाकी आहे त्यापैकी 10 मिनिटे आपल्याला प्राणायाम करायचा आहे. तर प्राणायामामध्ये सुरुवातीला अनुलोम विलोम शांततेने करून घ्यायचा. अनुलोम विलोम झाल्याच्या नंतर कपालभाती आणि भस्त्रिका हे 2 प्राणायाम करायचे. जर त्यामध्ये नवली चालन वगैरे हे थोडेसे कठीण विषय आहेत, परंतु त्यापेक्षा कपालभाती आणि भस्त्रिका हे 2 प्राणायाम केल्यानंतर शेवटचे जे 5 मिनिट आपले शिल्लक राहिले त्या 5 मिनिटांमध्ये शवासन करायचं आहे. म्हणजे आपला जो ब्लड प्रेशर आहे हा वाढलेला आहे. बरोबर. योग प्राणायाम करत असताना, कोणताही व्यायाम करत असताना आपला ब्लड प्रेशर वाढतो. तेव्हा वाढलेला ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी शवासन अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शेवटच्या क्षणी 5 मिनिटे शवासन करायचं आहे. शवासन करताना आपल्याला चिंतन करायचं आहे. शवासन केवळ पडून राहणे नव्हे. मग शवासन म्हणजे शरीराला पूर्ण शिथिल सोडून द्यायचं की आता मी माझ्या शरीराचा अभ्यास करतो. आत्मचिंतन करायचं आहे. माझ्या पायामध्ये चैतन्य नाही, माझ्या हातामध्ये चैतन्य नाही, माझ्या हृदयात चैतन्य नाही, माझ्या डोक्यात कोणताच विचार नाही, मस्तकात विचार नाही, डोळ्यांमध्ये दृष्टी नाही. डोळे आहेत पण पाहू शकत नाही शवाप्रमाणे, कान आहेत ऐकू शकत नाही, नाक आहे श्वास घेऊ शकत नाही, तोंड आहे बोलू शकत नाही. अशा स्थितीचा मला अनुभव होत आहे. शरीर हलकं झालेलं आहे, पृथ्वीच्या वर उचललेला आहे, अशा प्रकारचा मला अनुभव होत आहे. असं एक स्वतःशी चिंतन करायचं, आत्मचिंतन करायचं. आणि शेवटी माझ्या हृदयामध्ये फक्त एक दिव्य ज्योतीचा प्रकाश पडत आहे. ज्या दिव्य ज्योतीमध्ये मी ज्या परमात्म्याची उपासना करतो त्या माझ्या इष्ट आराध्य ईश्वराचं दर्शन मला साक्षात होत आहे. आणि त्या इष्ट आराध्य ईश्वराचा प्रकाश माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रविष्ट होत आहे. हे चिंतन करता करता अगदी तो प्रकाश प्रविष्ट होत आहे. अशा प्रकारचा आपण त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. चिंतनाने चिंतने चिंतने तद्रूपता संतांनी वर्णन केलेलं आहे. चिंतन करता करताच त्या रूपामध्ये आपल्याला विलीनता निर्माण होत असते. म्हणून चिंतन करता करताच त्या प्रकाशामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे की त्या परमात्म्याचा प्रकाश संपूर्ण शरीरामध्ये प्रकाशित होत आहे. त्या परमात्म्याचाच प्रकाश माझ्या पायामध्ये प्रकाशित झाला, त्याचं चैतन्य प्रकाशित झालं आणि पायामध्ये दिव्य शक्ती आली. जी पूर्वीची शक्ती होती तिचा ऱ्हास झाला आणि परमात्म्याची दिव्य शक्तीचा उदय पायामध्ये झाला. बरोबर. स्वामीजी, हे तुम्ही सांगताय ते खरोखरच खूप महत्वाचं असं आहे. पण काय आहे पुन्हा एकदा की हे थोडंसं जे त्याच्यात काहीतरी बनवू इच्छित आहेत किंवा ज्यांना योग हेच आयुष्याचं मूलभूत तत्व करून घ्यायचंय, त्याच्यातच त्यांना काहीतरी बनायचंय, अशांसाठी हे सहज साध्य किंवा कठीण असलं तरी त्यांच्यासाठी सहजता कशी होईल याविषयी आहे. पुन्हा एकदा की आमच्यासारखे जे सामान्य आहेत, ही जी तुम्ही आसनं दिलीत की तुमच्या म्हणण्यानुसार ठराविक वेळेतला 1 तास हा रोज आसनांना द्यायलाच पाहिजे. मग त्यातूनही मगाशी जे तुम्ही म्हणालात की मला आता कुठलंच आसन येत नाही पण मला योगाभ्यास मात्र निश्चित करायचा आहे, मग अशा वेळेला केवळ एका पुस्तकाच्या सहाय्याने किंवा कोणाकडनं तरी काहीतरी शिकून घेऊन असं मी माझं चालू करू शकते का योगाभ्यास किंवा योग पद्धती? अगदी निश्चितपणे चालू करू शकता. आणि आसन येत नाही असं कोणी गृहीत धरायचं कारणच नाही. कारण आसनाशिवाय माणूसच राहू शकत नाही. हो ना. तुम्ही ज्याही स्थितीत आहात त्याचं नाव आसन आहे. एकूण 84 लक्ष आसनाचं वर्णन केलेलं आहे. तर प्रत्येकाला आसनच म्हणतात. लहान मुलं पोटावर अशी उपडी पडतात, पाय आडवा करतात आणि 2 हात असे समोर करून झोपलेले असतात, त्याला सुद्धा बालकासन म्हटलं जाते.
वा वा. आपणही आता तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे झोपलो तर एवढे त्याला सांगते की बालकासन म्हणता येईल. 84 लक्ष आसनांचेच प्रकार विशद केले. अगदी एक त्यामुळे. फोन आलाय, तो घेऊया आपण. अंजली कडेकर यांचा गिरगाव येथून आलाय. हॅलो, मी अंजली कडेकर बोलते गिरगावातनं. हा बोला. हा, मला असं विचारायचंय की माझ्या अंगाला सूज येते नेहमी आणि जास्त करून सकाळच्याच वेळेला जास्ती सूज असते. हा. तर त्याच्यासाठी काही औषध स्वामीजी सांगतील का? आणि मी हे भुजंगासन वगैरे, शलभासन ही सगळी आसनं करते, ताडासन वगैरे, किंवा आता त्यांनी जे सांगितलं मर्कटासन वगैरे, ती सगळी आसनं मी रोज करते. तरी त्याच्यावर उपाय तुम्हाला हवाय निश्चित. अंगावरच्या सुजेसाठी सुजेचं कारण शोधणं महत्वाचं आहे. कारण अंगाला जेव्हा सूज येत असते तेव्हा त्याच्या पाठीमागे बरीचशी विकृती आपल्या शरीरामध्ये आहे. मुळामध्ये आपल्याला रक्त शुद्धी करणे गरजेचं आहे. आणि मला वाटतं की एक त्यांना वय विचारायचं राहिलं तर हो. साधारण एज ग्रुप प्रमाणे साधारणपणे शरीराची जी ही सूज असते ही साधारणपणे 40च्या पुढे जास्त प्रमाणामध्ये होते. आणि त्याचं कारण आहे की रक्ताची विकृती मुळामध्ये. आणि दुसरं कारण आहे वात विकृती. जेव्हा शरीरामध्ये वात प्रकोप होत असतो तेव्हा सुद्धा शरीरामध्ये एक सुजेचा प्रकार निर्माण होत असतो. वातामुळे शरीर सुजत असते. तर ह्यासाठी त्यांना रक्त विकृतीसाठी सुद्धा आपल्याला अगदी साधारणपणे घरच्या घरी खैराची झाडं आपल्या जंगलामध्ये असतात, शेतामध्ये असतात. खैराच्या झाडाची साल आणायची, त्याच्यानंतर बावंचीचं एक झाड असते, बावंचीचा पाला आणायचा आणि दारू हळद येत असते, दारू हळदीचं थोडंसं तुकडा आणायचा दुकानामधून. ह्या सर्वांचं चूर्ण करायचं. चूर्ण करून 1 चमचा चूर्ण 2 कप पाण्यामध्ये टाकायचं. 1 कप होईपर्यंत ते उकळायचं. तो काढा घ्यायचा. आणि त्याच्यानंतर वात विकृतीमुळे शरीराची सूज होत असते. तर आपल्याला शरीरामध्ये जर वात असेल कदाचित त्याचं एक निरीक्षण करणं जरुरी आहे. पण वात असेल तर त्यासाठी महत्वाचा उपाय आहे की आपण 2 लिटर पाणी सकाळी हे तापवायचं आहे. त्या 2 लिटर पाण्यामध्ये 25 ग्राम अद्रक टाकायचं आहे. 25 ग्राम आले. त्या आल्याचं चूर्ण त्या पाण्यामध्ये टाकून त्याला चांगलं उकळायचं. नंतर ते गाळून भरून ठेवायचं आणि दिवसभर ते पाणी प्यायचं. अच्छा, म्हणजे आलंयुक्त पाणी. आलंयुक्त पाणी थोडं 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 दिवसा पेत राहायचं. तर 8 दिवसामध्ये त्याचा एक लाभ व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आता योग साधनेमध्ये शरीरावरची जी सूज आहे तर याच्यावर योग साधनेमध्ये आपल्याला प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे. कारण प्राणायाम हा शरीरातल्या वात विकाराला कंट्रोल करत असतो. प्राणायामाने शरीरातला वायू कंट्रोल होत असतो. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू आहेत. प्राणवायू, अपान वायू, समान वायू, उदान वायू, व्यान वायू. शरीरामध्ये अशी कोणती जागा नाही की ज्या ठिकाणी वायू नाही. फक्त वायूचे स्वरूप वेगळे वेगळे आहेत. हा, कुठं हृदयामध्ये प्राणवायू राहत असतो, शरीरामध्ये समान वायू राहत असतो, मूलद्वारामध्ये अपान वायू राहत असतो. अशी प्राणाची वायूची ही स्थानं वेगळी वेगळी आहे. पण शरीरामध्ये सर्वीकडे वायू आहे. तेव्हा वायूच्या वाहण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग कुठंतरी एखादी व्हेन चोकअप झाली आपण म्हणतो, अशा प्रकारचं झालं तर तो मार्ग बदलून दुसरीकडे जाणार आहे. ट्रॅफिक जाम झाल्यानंतर गाडी इकडनं तिकडनं ड्रायव्हर काढतोच. त्या पद्धतीने तो मार्ग बदलून जेव्हा इकडे तिकडे जात असतो त्यावेळी शरीरावर त्याचा परिणाम हा विपरीत होत असतो. म्हणून तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला आटोक्यात आणण्यासाठी प्राणायाम महत्वाचा आहे. तर जास्तीत जास्त वेळ सकाळी प्राणायामाला द्यायची. प्राणायाम करताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, पोट खाली झाल्याशिवाय प्राणायामाला सुरुवात करायची नाही. अगोदर पोट स्वच्छ होणं महत्वाचं आहे. स्वच्छ होत नसेल तर काहीतरी रेचक घेऊन पोटाला स्वच्छ करायचं आणि नंतरच प्राणायाम करायचा, तरच तुम्हाला तो आनंद वाटेल. नाहीतर प्राणायामाचाही विपरीत परिणाम होण्याची शक्यता. म्हणून प्राणायाम करत असताना पोट स्वच्छ करून नंतर प्राणायाम करायचा. तर त्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम हा जास्त प्रमाणामध्ये करायचा, जो की सहज आहे. अनुलोम विलोम याच्यामध्ये 2 पद्धती. एक स्लो पद्धतीने आपण करतो बीपी साठी. अगदी स्लो पद्धतीने जर केला आपण तर ब्लड प्रेशर कंट्रोल होईल. आणि आपल्याला जर वात विकारासाठी करायचं आहे तर आपण जोरामध्ये सुद्धा करू शकतो, ज्याला चंद्रांग सूर्यांग प्राणायाम म्हटलं जातो. चंद्रांग करायचा आणि सूर्यांग करायचा, दोन्ही मिळून तेही आम्ही जाणून घेणार आहोत. आणि कशा पद्धतीने, कारण प्राणायाम मला वाटतं तुम्ही इथून आम्हाला सहज दाखवू शकाल. जरूर, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि मला वाटतं अंजलीताई, तुमच्या औषधांची तुम्हाला स्वामीजींकडनं मार्गदर्शन मिळालेलंच आहे. निश्चितच त्याच्यामुळे तुम्हाला उपाय हा होईलच. असंच आपली चर्चा पुढे चालू राहणार आहे, परंतु एका छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रतिभावंतांची प्रतिभा, सृजनशील मन आणि सातसूर यांच्या मंथनातून तयार झालेलं भारतीय संगीत निखळ सुखाची शाश्वती देणारं. व सतार असो वा सरोद, वायलिन असो वा सारंगी, गायन असो वा नृत्य,
ज्येष्ठ पिढीनं आपल्या समोर संगीताचं दालन समृद्ध करून ठेवलंय. तरुण पिढी हा वसा घेऊन पुढे पुढे चालली आहे. येणारी पिढी आपल्या संगीताचा पंचम संपूर्ण विश्वात फडकवेल यात काही शंकाच नाही. म्हणून एक गोष्ट आज अभिमानाने सांगावीशी वाटते की फक्त सह्याद्री वाहिनीवरून भारतीय संगीताचा वारसा उलगडून दाखवणारा कार्यक्रम कला डायरी. कला डायरी प्रसारण दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला जो विषय आहे तो आहे योग आणि आरोग्य यशाशी निगडीत असाच आपला उद्याचा विषय काय आहे हे आधी जाणून घेऊया. उद्याचा आपला विषय असेल झोपडपट्टीवासीय मुलांचे पुनर्वसन आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलंय ज्योती कुराडे यांना. सूत्रसंचालन करतील शुभांगी गोडबोले आणि संपर्कासाठी दूरध्वनी तुम्हाला माहित आहे तरीही 24908050 अथवा 24988050 आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी फिरवावा 022. तेव्हा आजच्या आपल्या योग आणि आरोग्याविषयी जाणून घेताना आता आपण प्राणायामाचं महत्त्व जाणून घेत आहोत स्वामीजींकडनं आणि त्याची काही थोडीशी प्रात्यक्षिका स्वामीजी आपल्याला दाखवत आहेत. तर प्राणायामात अनुलोम विलोम जे तुम्ही सहज सगळ्यांना सर्वसामान्यांना सहज करता येईल अशा विषयी सांगत होतात, तर ते आम्हाला दाखवा. अनुलोम विलोम प्राणायाम हे सर्वांना करायला सुलभ आहेत, सहज आहेत, कोणालाही त्यामध्ये असा त्रास पडत नाही. अनुलोम विलोम मध्ये फक्त आपण उजव्या नाकपुडीला उजव्या हाताचा वापर करायचा प्राणायामामध्ये. अच्छा. कधी पण आणि एका हाताचा वापर. हो. मी काहींना प्राणायाम करताना बघितलं कधी कधी या हाताने दाबणार, श्वास आत घेणार आणि इकडच्या नाकपुडीचा जेव्हा उपयोग करायचा आहे त्यावेळी इकडच्या हाताचा उपयोग करणार. परंतु ही पद्धत योगशास्त्रामध्ये नाही आहे, चुकीची आहे. एकाच हाताचा वापर करायचा आणि तोही उजव्या हाताचा. उजव्या अंगठ्याचा वापर करायचा उजव्या बाजूने उजव्या नाकपुडीसाठी आणि ही जी मधली बोट आहेत एक मध्यमा आणि अनामिका. अनामिका आणि मध्यमा दोन्हीचा वापर करायचा आहे आपल्याला डाव्या नाकपुडीसाठी. अर्थात सूर्यनाडीसाठी अनामिका मध्यमा आणि चंद्रनाडीसाठी अंगठा. सूर्यनाडीसाठी अंगठा आणि चंद्रनाडीसाठी अनामिका मध्यमा. अशा प्रकारचे त्यांना उपयोग करायचा आहे. आणि हात असे खाली न ठेवता जर आपण हात खालच्या बाजूला ठेवले तर नाकातून निघणारा जो श्वास आहे त्याच्यासोबत जो कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो तो आपल्या हातावरच येणार आहे. पुन्हा तो म्हणून कार्बन डायऑक्साईड आपल्याला टोटल बाहेर फेकून द्यायचा आहे, त्यासाठी उत्सर्जित करायचं आहे. त्यासाठी हात आपल्याला एकदम वर ठेवायचे आहेत की श्वास जेणेकरून आपल्या हाताला अडणार नाही. ह्या पद्धतीने करायचा. आणि जेव्हा अनुलोम विलोम करतो सुरुवातीला एकदम करायचे आहे आपल्याला की डाव्या बाजूने आत घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडस थांबायचं आणि उजव्या बाजूने मग त्याला रेचक करायचा, बाहेर काढायचा. परत उजवीकडून भरायचा आणि नंतर डाव्या बाजूने त्याला रेचक करायचा. म्हणजे ह्याच्यात महत्वाचं आहे की ज्या नाकपुडीने आपण श्वास घेतोय त्याच्या दुसऱ्यांनी सोडायचा आणि जिथून सोडलाय तिथून पुन्हा दुसऱ्या, म्हणजे ही जी आवर्तन आहेत त्याची पद्धती नीट आधी समजून घेणं महत्वाचं असतं. आणि जे काही तुम्ही छोट्या टिप्स सांगितल्यात की उजव्या हातानेच करायचंय, नंतर बोटांची स्थिती कशी असावी हे फरक निगडित आहे. तर प्राणायाम अशा तऱ्हेने जे उपयुक्तता होते तर त्याचा कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी उपयोग होतो? आता हा जो प्राणायाम सध्या आपण केला ह्या प्राणायामामुळे आपला ब्लड प्रेशर कंट्रोल होतो. अच्छा. फक्त स्लो मध्ये करायचं. श्वास भरताना असा भरायचा की आपल्यालाही कळत नाही एवढ्या स्लो मध्ये करायचा. आणि सोडताना तेवढ्या स्लो मोशन मध्ये तो सोडायचा. जेवढ्या स्लो मोशन मध्ये आपण करणार तेवढा आपला ब्लड प्रेशर कंट्रोल होणार. आणि याच्या विपरीत जर आपण फास्ट केला, जर त्याचा स्पीड वाढवला आपण, जसं की अच्छा ही जर पद्धत केली तर हा झाला चंद्रांग सूर्यांग प्राणायाम. म्हणजे चंद्रनाडीने घ्यायचा, सूर्यनाडीने सोडायचा. उजव्या नाडीला आपल्या सूर्य म्हणतात, डाव्या नाडीला चंद्र म्हणतात. चंद्रनाडीने घ्यायचा, सूर्यनाडीने सोडायचा. सूर्यनाडीने घ्यायचा, चंद्रनाडीने सोडायचा. हा चंद्रांग सूर्यांग प्राणायाम. या चंद्रांग सूर्यांग प्राणायामाचाही फायदा आपल्याला खूप चांगला होतो हृदयासाठी, हार्टसाठी. ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे त्यांच्यासाठी पण याचा खूप मोठा फायदा आहे.
फक्त त्याने स्पीड थोडासा नॉर्मल ठेवायचा आहे. म्हणजे मुख्यतः ती स्पीडचं म्हणजे नियंत्रण कसं करावं सर्वात हे महत्त्वाची गोष्ट शिकून आहे. घ्यायचंय. आता अजून एक की खूप वेळ कमी आहे, आम्हाला विचारायचंय खूप की आता सध्या ऋतुमानानुसार आपली सगळी जीवनशैली अवलंबून आहे आपल्या भारतीयांची. तर आत्ताचा हा जो पावसाळी ऋतू आहे तर त्या ऋतूमध्ये विशेषतः काळजी कशी घ्यायची योग आणि आज उत्तम आरोग्याच्या दृष्टीने याविषयी सांगा. जेव्हा ऋतूमध्ये बदल होत असतो त्या ऋतूच्या बदलानुसार आपल्या शरीरात सुद्धा बदल होत असतो. बरोबर. एक निसर्गाची देणगी आहे की जेव्हा थंडीचा ऋतू असेल त्यावेळेला शरीर हे उष्ण राहते, शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते. आणि जेव्हा उन्हाळ्याचा ऋतू असेल त्यावेळी शरीरामधली उष्णता ही कमी झालेली असते. ही एक निसर्गाची देणगी आहे आपल्याला. तसे आपण 3 ऋतू मानतो, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. परंतु शास्त्रामध्ये 6 ऋतूचं वर्णन केलेलं आहे. चैत्र, वैशाख यामध्ये ऊन खूप तापते म्हणून आपल्याला उन्हाळा वाटतो. परंतु शास्त्र सांगते तो उन्हाळा अजून लागलाच नाही, तो तर वसंत ऋतू आहे. आणि वसंत ऋतू हा आनंदाचा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले वसंताचे रिगवणे आणि झाडा फुलांशी साजणे. वसंत आला रे आला का सर्व झाडा फुलांना बहार येत असतो, ऋतुराजच आहे तो ऋतुराज आहे. त्याच्यानंतर वसंत ऋतूच्या नंतर आगमन होत असते ते ग्रीष्म ऋतूचं. तेव्हा तो उन्हाळा खरा सुरू होत असतो ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये. आणि आषाढच्या नंतर पावसाळा सुरू होत असतो. श्रावण भाद्रपद हा वर्षा ऋतू म्हटला जात असतो. भाद्रपदच्या नंतर अश्विन कार्तिक मध्ये हा शरद ऋतू आहे. त्याचं गोड वर्णन भागवतामध्ये सुद्धा आलेलं आहे की गोपींचं वर्णन आहे. गोपींनी जेव्हा रासलीला केली ती भगवान पितारा त्रिही शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतु मनश्चक्र योगमायम उपाश्रिता. किंवा नरसिंह मेहतांनी गुजरातीमध्ये फार सुंदर एक पद म्हटलेलं आहे, कदाचित तुम्ही कधी ऐकलं असेल. शरद पुनमणी रातडीने काई चंद्र चढ्यू आकाश रे आवेल आशा भर्या. गुजराती दांडिया गीत आहे रासलेलं. शरद पुनमनी अर्थात ही शरद ऋतू आला. त्याच्यानंतर आहे हेमंत ऋतू. मार्गशीर्ष आणि पौष याला हेमंत ऋतू म्हटला जातो. आणि त्याचंही वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. हेमंते प्रथमे मासी गोपिकांनी जे कात्यायनी व्रत केलेलं आहे हेमंत ऋतूच्या पहिल्या महिन्यामध्ये अर्थात मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांनी केलं होतं. आणि शेवटी शिशिर ऋतू आपला येत असतो. या 6 ऋतूंमध्ये प्रत्येक ऋतू बदलतो तेव्हा शरीर बदलते आणि त्याचा परिणाम शरीरावर होत नाही. पण एक आहे की पावसाळा जेव्हा हा लागतो त्यावेळेला शरीरामध्ये बरेचसे बदल होतात आणि शरीराला त्याच्यापासून एक बाधा होत असते. जेव्हा वर्षा ऋतू येत असतो त्यावेळी अचानक एकाएकी पहिली वर्षा पहिला पाऊस पडतो. पहिला पाऊस पडल्यानंतर लोकांना त्या पावसामध्ये नाचण्याची, खेळण्याची, भिजण्याची खूप एक उत्सुकता असते, भिजण्याचा आनंद असतो. परंतु त्यामध्ये भिजल्यानंतर आपल्याला सर्दी पडसं थोडस अडवते की खरंच पावसाळ्याचं चित्र सुरुवातीचं असं असतं, सगळे डॉक्टरचे दवाखाने भरलेले असतात. बरोबर. मग अशी तब्येत कशी सांभाळायची जास्तीत जास्त चांगली? जेव्हा पावसाळा सुरू होत असतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट पहिल्या पावसामध्ये भिजण्यापासून आपण स्वतःला वाचवावं. पहिला जो पाऊस पडतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराचं एन्व्हायरमेंट बदललेलं नसते. पाऊस पडू द्यावा, त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या पावसामध्ये आनंद लुटावा. असं आहे का? म्हणजे पहिल्या पावसामध्ये भिजलो तर त्यामध्ये आपल्याला सर्दी पडसं निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. जर झालं सर्दी पडसं तर त्यावर आपले घरगुती साधे साधे उपाय करायचे आहे. त्याच्यानंतर खोकला जर यायला लागला तर त्यावरही घरगुती साधा उपाय करायचा. सुंठ, मिरे, पिंपळी एकत्रित करायची, त्यामध्ये खडीसाखर टाकायची आणि मधामध्ये 3 ग्राम 4 ग्राम चूर्ण टाकून कालवून हे घ्यायचं. सकाळ संध्याकाळ 3 दिवस घेतलं तर त्याचा आपल्याला फायदा होत असतो. पण मला एक सांगा की आता पावसाळा सुरू झालेला आहे, तो 4 महिने टिकायचा आहे. मग अशा वेळेला काही आयुर्वेदिक उपचार पद्धती अशी जी तुम्ही औषधं घरगुती सांगताय तर असा एखादा काढा रोजच्या रोज साठी म्हणा की अशा काही स्वरूपाचा आहे का की ज्याने आपली तब्येतीचं सर्दी खोकल्यापासून आपण शक्यतो दूरच राहू? अशा जर काढा घ्यायचा असेल तर आपल्याला सहज आनंदासाठी म्हणून काढा घ्यायचा नाहीये, सहज म्हणून घ्यायचा नाही. आता मला काढायची आवश्यकताच पडत नाही तेव्हा मी काढा घेतच नाही. परंतु आपल्याला आवश्यकता आहे की पावसाळा आला, पावसाळ्याच्या ऋतूचा प्रभाव आपल्या शरीरावर झाला आणि शरीरामध्ये काहीतरी इफेक्ट परिणाम झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की पोटावर परिणाम जास्त होतात. पचनशक्ती बिघडलेली असते. पचनशक्ती बिघडून पोटाची विकृती वाढते. जास्तीत जास्त डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडल्यामुळे माणसाचं डायजेशन बिघडून त्यामध्ये त्यांना संग्रहणीची विकृती वाढते. संडास लागलेली जास्त माणसं असतात पावसाळ्याच्या विकारामध्ये. तर पोटाला सांभाळणं महत्वाचं आहे.
मग अशा वेळचा आहार काय असावा हे पटकन सांगा. अशा वेळी आहार आपल्याला तिखट फार कमी खायचा आहे. हिरव्या मिरचीचा वापर करताना फार जपून करायचा आहे. थोडक्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर करायचा, लाल तिखटाचा वापर फार कमी, तिखटचा वापरच कमी करायचा, मुळातच तिखटाचा वापर कमी करायचा आहे. आणि मसालेदार पदार्थांचा वापर कमी करायचा आहे. त्यानंतर तळीव पदार्थांचा वापर कमी करायचा आहे. कारण तळलेले पदार्थ आपल्या आमाशयामध्ये, पित्ताशयामध्ये त्यांचं पचन जर पूर्ण होत नसेल तर त्याच्यामुळे शेवटी तो पदार्थ तसाच्या तसा बाहेर पडतो. कारण आपण खाल्लेल्या अन्नापासून, एक तर आपण जे अन्न सेवन करतो या अन्नापासून 7 धातू शरीरात निर्माण होतात. जर शरीरात शब्द धातू निर्माण होणार नाही तर शरीर बलवान राहणार नाही. खाल्लेल्या अन्न तर आपण सेवन केलं, जेव्हा अन्न हे आपल्या शरीरामध्ये पचन होते, अन्नाच्या पचनानंतर अन्नापासून रस निर्मिती होत असते. रस हा अन्नाचा सूक्ष्म भाग आहे आणि त्याचा स्थूल भाग मल निर्माण होत असतो, विष्ठा, ती बाहेर फेकली जाते. जो रस निर्माण झाला तोही रस पुढे पचतो. बरोबर. रसालाही पक्वाग्नी हा पचन करतो आणि रसापासून रक्ताची निर्मिती होत असते. रक्त हा सूक्ष्म भाग झाला त्याचा आणि त्याचा मल हा कफ बाहेर पडतो. थोडक्यात सप्तधातू निर्माण होत असतात, त्याच्यासाठी पूरक आणि पोषक आहार घेणं फार महत्वाचं आहे आणि त्याचं पचन नीट होणं. म्हणूनच की जाणून घेतलं की पावसाळ्यासारखा, प्रेक्षक तुम्ही बघितलं असेल की पावसाळ्यासारखा ऋतू हा आनंददायी असतो, तसा प्रकृतीच्या दृष्टीने थोडासा हानिकारकही ठरू शकतो. म्हणून खास करून जेव्हा असा हा पावसाळ्याचा ऋतू जो आज आपण आता अनुभवत आहोत, तर त्यामध्ये विशेषतः पचायला योग्य असा आहार, जास्तीत जास्त पूरक आहार घेणं हे फार गरजेचं आहे. आणि त्याला अनुसरून जे स्वामीजींनी सांगितलं की काही प्राणायामाचा जी पद्धती आहेत 1-2 की जी सहज सामान्यांना उपलब्ध होईल अशी, किंवा अजून योगासनं ज्यांना येत असतील किंवा ज्यांना करायची इच्छा असेल, तर अशा लोकांनी योगासनांसहित योग्य तो आहार घेतला तर मला वाटतं हा जो ऋतू आहे तो तर योग्य तऱ्हेने जाईलच, काही व्याधी विरहित असा. आणि स्वामीजी मला वाटतं पुढचे जे ऋतुमान आहे, ऋतुमानानुसार आपली शारीरिक प्रक्रिया होत असते तीही बदलत होईल. खरोखर प्रेक्षक तुम्ही आज बघितलं असेल की योगाच्या माध्यमातून आरोग्य कसं लाभदायी ठरतं याविषयी स्वामीजी आज तुम्ही इथे आलात, इतकी सुंदर चर्चा आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे हार्दिक धन्यवाद मानते.